अलख निरंजन, घरात श्री महादेवांच्या मस्तकावर जलाभिषेक सुरू आहे का? होय, पण पण आपण कसे ओळखले? ज्या घरात आतिथ्य आहे, परमेश्वराची भक्ती आहे, शुचिर्भूतता आहे, तिथे काहीही उणीव नसणार. हे ऋषीवर, असे नाही. ह्या वास्तूत कशाचीच उणीव नाही, परंतु परमेश्वराने एकाच गोष्टीची उणीव ठेवली आहे की त्यामुळे या सगळ्या सुखाचा आनंदच होत नाही. माझ्या गुरूंनी मला सांगितले आहे की झोळी घेण्यासाठी नाही तर देण्यासाठी आहे. हे देवी, तुझे दुःख काय आहे ते तू मला सांगावे. भगवती कृपेने आणि गुरूंच्या आशीर्वादाने मी तुझे दुःख दूर करेन. हे ऋषीवर, आजपर्यंत अनेक उपवास केले, व्रत वैकल्य झाली, यज्ञ झाले, पण आई होण्याचे भाग्य मला लाभले नाही. नवस सायास झाले, श्रेष्ठ वैद्यांकडून उपचार झाले, परंतु अपेक्षित असे काहीच घडले नाही. त्यामुळे आता कोणताही उपाय करायचे म्हटले तरी भय वाटते. देवी, तुमचे दुःख काय ते मला समजले आहे. ही विभूती आहे, राख नव्हे. ह्यात माझ्या तपश्चर्येचे सत्व आहे. ही विभूती म्हणजे साक्षात चैतन्य आहे. ही विभूती तू प्राशन कर, तुला दिव्य पुत्ररत्न प्राप्त होईल. ऋषीवर, तुम्ही माझे सांत्वन करू नका. सर्व प्रयत्न करून आता मी थकून गेली आहे. आता अपेक्षा भंगाचे ओझे मला सहन नाही होणार. देवी, हा माझा शब्द आहे, तो असत्य होणार नाही. 12 वर्षांनी मी पुन्हा येईन आणि तुझ्या मुलाला दीक्षा देईन.
भस्मांकित शिव स्वरूप ललाटी शोभते त्रिपुंड सिद्ध योगी वितरागी धग धगते तेज कुंड अलख निरंजन अलख निरंजन अलख निरंजन हो अलख निरंजन अलख निरंजन अलख निरंजन हो अलख निरंजन अलख निरंजन अलख निरंजन हो अलख निरंजन भस्मांकित शिव स्वरूप ललाटी शोभते त्रिपुंड सिद्ध योगी वितरागी धग धगते तेज कुंड अलख निरंजन अलख निरंजन अलख निरंजन अलख निरंजन अलख निरंजन अलख निरंजन हो अलख निरंजन अलख निरंजन अलख निरंजन हो अलख निरंजन अहो हे बघितलं का काय येते? सरस्वती, अगं ही तर राख आहे. अहो महादेव भक्त ना तुम्ही, मग याला राग काय म्हणताय? विभूती आहे ही, विभूती. पण सरस्वती, तुला ही दिली कोणी? अहो काल तुम्ही म्हणाला होतात ना, घरी आलेल्याला विनमुख पाठवू नये म्हणून. आता इथे एक योगी आले होते. असा वेश पहिल्यांदाच पाहिला होता मी. तू महादेव भक्त दिसतोस, तेव्हा मी तुझ्याकडे उद्या निश्चित येणार. त्यांनीच दिली मला ही विभूती. अगं पण मग तुम्हाला बोलवलं का नाहीस? अहो तुम्हीच मला सांगितलं होतं ना की पूजेमध्ये व्यत्यय आणायचा नाही म्हणून. अगं माझंही दर्शन घडलं असतं. अहो त्यांनी आपल्याला काय आशीर्वाद दिला माहितीये? ही विभूती प्राशन केल्यावर आपल्याला अपत्य होईल. सरस्वती, ही नक्कीच सामान्य व्यक्ती नसणार. मला त्यांचं दर्शन घ्यायलाच हवं. माझे प्रदोषाचे व्रत सफल झाले.
सरस्वती महादेव प्रसन्न झालेत. महादेव प्रसन्न झाले. महादेव प्रसन्न झाले. मला त्यांना भेटायलाच हवं. ह्या भूमीत मी 12 वर्षानंतर पुन्हा येईन आणि त्या दिव्य पुत्राला दीक्षा देईन. इथनं एक योगी गेले. कोणाला दिसले का? होय, बघितलं आम्ही त्यासनी, पण ते तर कवाच निघून गेलं. पर तुम्ही का हुडकताय त्यासनी? अहो अहो आमच्या घरी आले होते ते, पण माझी भेट होऊ शकली नाही. अहो पण सरस्वती काकींना भेटले का ते? हो, तिची आणि त्यांची भेट झाली. माझ्या भेटीचा योगच नव्हता बहुतेक. मग आता काय करणार? आता गावाबाहेर निघून गेले असतील ना ते. अहो, तुम्ही आधी सांगून ठेवलं असतं तर थांबून ठेवलं असतं त्यासनी. हो, असं नसतं. अशा थोर योगी लोकांचं दर्शन घडण्यासाठी भाग्यच लागतं. चला, येतो मी. काय झालं रे? सकाळी सकाळी काय जमलेत सगळे? अहो ते काका आले होते. म्हणजे सूरज आला होता? काय झालं? कशासाठी? गावात एक जोगी आलं होतं, त्यासनी भेटायचं होतं. चल सूरजकडेच जाऊ, त्याला विचारू काय झालं ते. होय, चल. भस्मांकित शिव स्वरूप ललाटी शोभत त्रिपुंड. कठोर तपश्चर्येनंतर पहिल्यांदाच तू कोणाला तरी विभूती दिली आहेस. या विभूतीमध्ये शिवस्वरूप सामावले आहे. ती विभूती किती अद्भुत आहे हे सामान्य मनुष्याला समजणे अवघड आहे. काय झालं अक्का? काळजीत दिसताय. अगं माझ्या हातून एक चूक झाली. दारात एक योगी आले होते आणि मी यांना सांगितलंच नाही. अहो मग त्यात काय एवढं?
अहो काय झालं? तुमची आणि त्यांची भेट झाली का? कुठेही दिसले नाहीत मला ते. सरस्वती, तुम्हाला सांगायला हवं होतंस. मला जे काल भेटले तेच असणार. तरी त्यांनी मला सांगितलं होतं मी तुझ्या घरी येईन म्हणून. अरे काय झालं? गावात धावत फिरत होताच कळलं. सगळं बरं ठीक आहे ना? बसा बसा. गोदा, तू तुझं काम कर, इथे नको थांबू. अहो तुम्ही बोलत बसा, मी आहे आत. आता मला सांग, नक्की काय झालं? काल गावाबाहेर मला एक योगी दिसले होते. ते म्हणाले भिक्षेला तुझ्या घरी येईन म्हणून. ते आले खरे, पण मला त्यांचं दर्शनच घेता आलं नाही. आम्ही त्यांना रात्री पाहिलं. काय? म्हणजे आपण तिघांनी ज्यांना पाहिलं ते एकच होते?